बाळू मामा नमो नमः. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही अजिबात हा संदेश पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा संदेश तुमच्याकडे असलेला किमतीचा वेळ देऊन तुम्ही नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला ना, तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करावे आणि या संदेशाला आपण आपल्या प्रत्येक मित्रांकडे आणि बाळूमामांच्या प्रत्येक भक्तांकडे शेअर करून ठेवावे, जेणेकरून असे संदेश प्रत्येकांना ऐकायला मिळतील. म्हणूनच तुम्ही प्रत्येकांकडे आजचा हा संदेश नक्की शेअर करावा. आयुष्यामध्ये ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जेही दिवस आपण काढलेले आहेत त्याची आपण मात्र नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. कारण सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं. त्याच पद्धतीने पदसुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस हा तर नेहमी चांगलाच राहतो, एवढं आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. स्वतःच्या हातून जेव्हाही एखाद्या गजरवंतांचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार आहे. बाकी आयुष्य तर हे एक प्रकारचं चक्र आहे. तुम्ही जे इथे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी भगवंत परत देतील. बाकी दुःखात बाळूमामा, सुखात फक्त बाळूमामा. दुःखानंतर सुखाचे आहाट बाळूमामा, प्रारंभ बाळूमामा, अंत बाळूमामा. सदैव बाळूमामा असतील तुमच्या पाठीशी. नाम घ्या तुम्ही त्यांचे निस्वार्थ मनाशी. प्रसंग आणि विषय कोणताही असू देत, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय हे तर विसरू शकतात, शब्द कधी देखील तुमचे ते विसरू मात्र शकणार नाहीत. जिथे आधार मिळतो तिथे मात्र वेळ नक्कीच चढतो. मित्रांनो, समजून घ्या, भगवंतांची भक्ती करणे म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांची भक्ती केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर धन संपत्ती लगेच मिळेल. हे काय नक्की शक्य नाही. परंतु भगवंतांची जर तुम्ही निस्वार्थ मनाने भक्ती कराल, निस्वार्थ मनाने जर तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण कराल ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये जितके दुःख आलेले आहेत त्या दुःखांना अर्थात दुःखांशी सामना करण्याची शक्ती तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण मात्र मामांजवळ एकच प्रार्थना करावी, म्हणावे, हे गुरुमाऊली, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचाच. जे तुम्ही ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन मात्र माझे तुम्ही कधी देखील विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड मात्र पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना हे गुरुमाऊली तुम्ही आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची तुम्ही मला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी तुम्ही सदैव असा. असं आपण नेहमी भगवंतांच्या चरणी झोपण्यापूर्वी मात्र प्रार्थना केली पाहिजे. बाकी लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा, वाईट नक्कीच काळात कामाला येईल. पण माऊली म्हणतात दररोज नामस्मरण करा, वाईट काळच तुमच्यावर येणार नाही. बाकी परिस्थिती कशी जरी असली तरी देखील आपण मात्र भगवंतांवर अर्थात भगवंतांवरचा विश्वास कधी देखील कमी होऊ द्यायचे नसते. विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करीत असताना तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा देखील कुठेतरी काही ना काही चांगलं नक्कीच घडत असतं. इतकंच की ते तुम्हाला कधीही दिसणार नाही. बाकी दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द जर असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या निश्चिंतच लाभते. एवढं मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीसाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना केलेली होती. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन करण्यास प्रारंभ करा. एवढं मात्र समजलं पाहिजे. बाकी नक्कीच आपण आपल्या आयुष्यात काय गमावले, काय कमावले
याचे आपण कधीही विचार करू नये, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रसंग कसाही असो, आपण मात्र आपला तोल कधीही जाऊ देऊ नका. कोणी आपला किती शाब्दिक जरी अपमान केला ना, तरी देखील त्याला मात्र संयमाने आणि धैर्याने तुम्ही तोंड द्या. आपल्या स्वतःच्या परवानगीशिवाय आपल्याला कधी कोणी देखील दुखावू शकत नाही. हे वाक्य मनावर तुम्ही कोरून ठेवा. आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मन शांती तुम्ही कधी देखील ठेवू देऊ नका. काय घडलं यामुळे आपण दुखावले जात नसतो, तर नक्कीच घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आपण नेहमी दुखावले जाण्याची शक्यता असते. एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी एक अनुभव पूर्णत्व असतो. आता जो व्यक्ती नेहमी अनुभवातून उत्तम गोष्टी आत्मसात करतो, तो मात्र व्यक्ती आयुष्यात कधी देखील रडणार नाही. गुरु विना जीवनात येईल कोण कामी, खडतर पुढे रास्ता पण पाठीशी बाळू मामा. जीवनाच्या वाटेवर नको मना भ्रांती, गुरुपदी घेऊन चल, अर्थात चला क्षणभर विश्रांती. नक्कीच चांगलं होणार आहे, हे मात्र तुम्ही तुमच्या मनामध्ये धरून चला. बाकीचं परमेश्वर मात्र पाहून घेतील. हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, एवढं मात्र नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काय मिळवता, परंतु बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो, पूर्णत्व ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर मात्र राहणार नाही. मग राहून मनात येतं काही नव्हतं, तेव्हाच मात्र आपण सुखी होतो. एवढं मात्र नक्कीच करे. म्हणूनच आपण सर्वप्रथम भगवंतांच्या योजनेवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. मित्रांनो, नक्कीच शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी मनाला मात्र जखम व्हावी लागते. कोणाला जोगी अर्थात असल्याचा अहंकार आहे, तर कोणाला भोगी असल्याचा पूर्णत्व. वस्तुस्थिती अशी आहे की ज्याने अहंकाराचा त्याग केला नाही, तो प्रत्येकजण रोगीच नक्कीच आहे. उशीर का होईना, कर्माचे फळ मात्र मिळतच असते. आज तुम्ही जे करणार आहात ते तुमच्याकडे परत येणार आहे. जर तुमचे स्वप्ने मोठे असतील ना, तर मग संघर्ष मात्र तुम्हाला नक्कीच मोठा करावा लागेल. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव आयुष्यामध्ये सुखी असते. आयुष्यात जगून समजते, केवळ वाचून नक्कीच बघून कधी देखील तुम्हाला हे आयुष्य समजणार नाही. बाकी मित्रांनो, जीवनात काही शिका अथवा शिकू नका, परंतु लोकांना ओळखायला आपण मात्र नक्की शिकलं पाहिजे. कारण लोक तुम्हाला जसे दिसतात तशी मात्र अजिबात ती नसतात, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी देखील चांगल्या वागणुकीत कोट्यावधींचे मने जिंकण्याची शक्ती निश्चितच असते. माणसांच्या आयुष्यात दररोज संघर्ष तर असतोच, परंतु नक्कीच जीवन जगत असताना त्याला बाळूमामांची साथ असली की तो मात्र संघर्षाचा प्रवास सुखकर नक्कीच होऊन जातो. मित्रांनो, माणसाने नेहमी आनंदी राहावे, कारण काळजी केल्याने कालचे प्रश्न सुटत नाहीत, उलट आजची शांतताही निघून जाते. बाकी जीवनात कधीही न थांबता पुढे जात राहणे हे केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात मात्र पाणी येईल. भविष्याची चिंता केल्यास समस्याच निर्माण होतील. पण वर्तमानातले खरं आयुष्य आपण जगलात तर मग मात्र आनंद तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होईल. नक्कीच ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठलेली आहे ना, त्या पायरीला कधीही आपण विसरू नये. कारण त्या पायरीचा अर्थात आधार आपण घेतलेला नसता तर मग मात्र आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो. एवढंच आपल्याला समजून मात्र घ्यायचे आहे. सुख दुःखापेक्षा जेव्हा जगातला आनंद नक्कीच आपल्याला मोठा वाटतो, तेव्हा मात्र आयुष्य पूर्णपणे आपले समाधानी झालेले असते. बाकी मित्रांनो, अर्थात सहनशीलतेची ताकद ईश्वराने अशाच व्यक्तींना दिलेली असते ज्यांच्यात जिंकण्याचं सामर्थ्य असते. म्हणून आपण सहनशक्ती मात्र
ठेवली पाहिजे. सुंदर फक्त माणसांचा स्वभाव असतो, चेहरे वयाने मात्र अर्थात चेहरे तर वयाचे गुलाम आहेत. तुमचा आज चेहरा जसा आहे तसाच चेहरा तुमचा काही काळानंतर राहणार नाही. अर्थात चेहरा तर काही काळानंतर बदलत जात राहतो. परंतु प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे की तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात तुम्ही जितकं जास्त आनंदी राहून जीवन जगाल तितकंच तुमचं आयुष्य आनंदमय मात्र होऊन जाईल. बाकी झोप हा एक आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यामध्ये आपण आपल्या अंतर्मनाला भेटतो आणि नवीन दिवसाची शक्ती आपण मात्र प्राप्त करवीत असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी हळवत्या लोकांसाठी लाईफ कधीच पूर्णत्व सोपी नसते. ज्यांचा स्वभाव खूप हळवा आणि अतिविचार नक्कीच करणारा असतो. प्रेमळ मित्रांनो, फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर तुमच्या कधी देखील संपणार नाहीत. अशक्य असं या जगात काही देखील नसते. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती मात्र असली पाहिजे. आणि आयुष्य म्हणजे अनुभव, प्रयोग, अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस इतर एक पद्धतीची अपेक्षा असते. एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्यच आहे, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला देखील ते शक्य करतात. आयुष्यात येणारे सगळे अडथळे हेच आपले गुरु असतात. म्हणून आपण अडथळ्यांकडूनच आयुष्य जगण्यास शिकलं पाहिजे. मित्रांनो, समजून घ्या, चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड जरी बोलत असला ना तरी देखील तो एक दिवस आपल्यासाठी आजार बनेल. परंतु चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध मात्र नक्कीच बनू शकतो. एवढंच आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. ज्यांना असत्य जगण्याची सवय असते, पूर्णत्व त्यांनाच सत्य मात्र कडू पूर्णत्व वाटत असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची देखील किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस तर कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस तर आपण स्वतःच आहोत. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी कधी कधी भावनांपेक्षा डोळेच जास्त आपल्याला मात्र बोलून जातात. आणि मित्रांनो, एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे, कोणाला गरज असणार नाही अर्थात भासणार नाही याचा अभिमान तुम्ही कधी बाळगू नका. आणि प्रत्येकाला माझी गरज असेल असा तुम्ही ब्रह्मही कधी पाळू नका. एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. बाकी हृदयातून ठेवून जगण्यापेक्षा भावना त्या व्यक्त करण्यात मजा आहे. डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतच असतात, पण ते पुसून हसण्यात खरी मजा आहे. प्रत्येक प्रयत्नांत आपण यशस्वी मात्र होऊ शकतोच असे काहीच नाही, परंतु प्रत्येक यशाचे कारण हे नक्कीच प्रयत्न मात्र नक्कीच असतात. हे मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, नशीब कधी कोणी लिहित नसतं, ते तर तुमच्याच हातात असतं. प्रत्येक दिवस हा कोऱ्या कागदासारखा असतो, ते आपल्या हातात असतं. त्यावर काय लिहायचे आहे ते. बाकी आजच्या माणसाला जगाच्या वेळेची किंमत आहे, पण माणसांच्या मौल्यवान वेळेची किंमत नक्कीच नाही. हे एक मात्र आश्चर्य नक्कीच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, जर तुम्ही कोणाकडून नेहमी अपेक्षा ठेवत असाल तर मग मात्र समजून जा, दुःखाला आमंत्रण तुम्ही मात्र नक्कीच देतात. असणं नसणं दोन्ही ठीकच आहे, पण असणं अर्थात असून नसणं हे मात्र भरपूर वाईट आहे. आणि मित्रांनो, जन्म आणि मृत्यू हे तर परमेश्वर पूर्णत्व ठरवत असतात नक्कीच, परंतु जीवन कर्म ठरवत असतो. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. कष्टाचा मार्ग हा कधी देखील सोपा नसतो, म्हणून या वाटेवर गर्दी नेहमी अर्थात नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, दुसऱ्यांचं नुकसान करून आपलं कधीच चांगलं होत नसतं. अर्थात सगळा कर्माचा खेळ आहे. झालेल्या गोष्टींची परतफेड केल्याशिवाय
भगवंत सुद्धा तुम्हाला कधी देखील स्वर्ग दाखवणार नाही, हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. आयुष्यातले काही क्षण हे तर पूर्णत्व एकांतात तुम्ही घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच तुम्हाला मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी नक्कीच होतो. आपल्याला कोणी जाणून बुजून टाळत असेल तर आपण मात्र त्याचे समाधान करण्यात कुठेतरी कमी पडतो. समजून पूर्णत्व जीवनात पुढे आपण चालत राहावे, खचून न जाता. बाकी संकट समयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपली बुद्धिचातुर्य व शक्तीच्या जोरावर संकटांचा सामना करतात. आणि प्रेमळ मित्रांनो, जीवन हा तर एक पद्धतीचा प्रवास आहे. तो जर तुम्ही रडून जगलात तर तुम्हाला भरपूर लांब वाटेल, आणि तुम्ही जर हसून जगलात ना तर पूर्णत्व कधी ते पूर्ण होईल हे तुम्हाला समजणारही नाही. बाकी जो रात्रंदिवस मेहनत करतो तोच नेहमी नशिबाची पाणी पलटतो. आणि नक्कीच प्रेमळ भक्तांनो, एक मात्र आपण गोष्ट नेहमी नक्कीच मनात ठेवली पाहिजे की तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला परमेश्वरांनी दिलेल्या आहेत. ज्या गोष्टी तुम्ही परमेश्वरांकडे मागितलेल्या होत्या, अर्थात समजून घ्या, परमेश्वरांनी आपल्याला सध्या जे काही दिलेले आहे ना ते मात्र आपल्याला नक्की उत्तमच दिलेले आहे. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. नक्कीच तुम्ही निस्वार्थ मनाने नाम घ्या, नामस्मरण करा, आणि नेहमी तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने मात्र जगण्याचा नक्कीच प्रयत्न करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच आपण मात्र विसरायची नसतात. बाकी आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या, कारण इथं पुन्हा वन्स मोर किंवा नक्कीच फ्यूज पर्याय कधीही नसतो. एवढं मात्र समजून आपण घेतलं पाहिजे. यशस्वी घ्या, अर्थात यशस्वी व्हा. वाचन करा, प्रयत्न सोडू नका, तुलना कधीही करू नका, दूरदृष्टी ठेवा, मेहनत करा, तुम्ही सातत्य ठेवा. झिजून गेलं तरी चालेल, पण गंजून कधीही जाऊ नये. अडथळे काय क्षणिक असतात, पण त्या क्षणात कधी खचून न जाता धीराने उभे राहणे हेच खरे असते. नक्कीच आयुष्य जे अर्थात जो झिजतो तो अर्थात पूर्णत्व सर्वार्थाने चमकतो, हे देखील आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा कधी करत नाहीत, मग ते वृक्ष असोत किंवा आईवडील असोत. बाकी समजून घ्या, पूर्णत्व चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे हे अधिक चांगले आहे. आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं जास्तीत जास्त महत्त्वाचे आहे. बाकी माणसांची नीती चांगली असेल तर मनातील भीती कधी देखील त्यांच्या मनात भीती उरणार नाही. मनाची सुंदरता असली की कुठल्याच अलंकाराची गरज मात्र भासणार नाही. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा आपल्याला कधी खाता येणार नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न देखील खाता येणार नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान मात्र दिलेले आहे. काही वेळा आयुष्यात आपल्याला भरपूर जास्त त्रास होणं हे देखील गरजेचंच असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे समजण्यासाठी. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे, अर्थात आपल्या आयुष्यामध्ये जे काही नेहमी घडत असते ते मात्र नक्कीच आपल्या चांगल्यासाठी घडत असते. म्हणून आपण नेहमी उत्तम कर्म करीत राहावे. अर्थात जो चांगले नेहमी कर्म करीत असतो ना त्याच्या आयुष्यामध्ये मात्र नेहमी परमेश्वर त्याच्या सोबत असतात. एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. तुम्ही जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना केलेली नसेल त्या नक्कीच त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र मिळून जातील. आणि जगातील सर्वात मूल्यवान रत्न म्हणजे ती आपली मेहनत आहे. आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे तो आपला खरा आत्मविश्वास आहे. समजून घ्या, परिस्थिती कशी असोत आपल्यात उठून उभं राहण्याची जिद्द मात्र असणे महत्त्वाचे. आयुष्यात हिशोब नक्कीच ठेवत चला,
कारण वेळ सळली की सर्वप्रथम जवळचेच विचारतात, तुम्ही आमच्यासाठी केले तरी क्या. म्हणूनच आपण देखील हिशोब नक्कीच ठेवलं पाहिजे. ढिगभर पैसा आला म्हणजे माणूस कधी देखील रॉयल होत नसतो, असे काहीच नाही. रॉयल होण्यासाठी माणूसच दुष्काळ अन्नाचा पडला तर माणूस मरतो, आणि दुष्काळ हा संस्काराचा पडला तर माणुसकी मात्र पूर्णत्व मरते. आणि मित्रांनो, नक्कीच सुखसुविधा असणे म्हणजे समाधानी असणे हा तर केवळ आपला एक प्रकारचा गैरसमज आहे. आपण आहे त्या परिस्थितीत आनंदी असणे म्हणजे हेच एक पद्धतीचे मोठे समाधान आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण आहे त्या परिस्थितीमध्ये नक्की समाधान राहिलं पाहिजे. अर्थात तुमच्याकडे सध्या ज्याही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीमध्ये मात्र आपण नक्कीच समाधान राहिलं पाहिजे. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या गोष्टीची कधी तुम्ही नक्कीच पूर्णत्व कल्पनाही केलेली नसेल. म्हणूनच आपण आपली चिंता सोडावी आणि भगवंतांचे आपण नेहमी निस्वार्थ मनाने चिंतन करावे. अर्थात नक्कीच नामस्मरण करावे. बाकी शब्दांकार ना दाखवण्याची गरज नाही, ना लपवण्याची गरज नाही. फक्त गरज आहे नाते टिकवून ठेवण्याची, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व भावना त्याला समजतात ज्याला त्या भावनांची नक्कीच जाणीव असते. आपलं आयुष्य हे आपल्या कृतीतूनच असते, कोणाच्याही दृष्टिकोनातून कधी देखील आपले मात्र आयुष्य निश्चिंतच राहणार नाही. बाकी चालता चालता आवाज पूर्णत्व देणारी माणसे आयुष्यात खूप असतील, परंतु अशा ठिकाणी तुम्ही थांबा जिथे आपुलकीची नक्कीच भावना आहे आणि तिथे तुमची इज्जत आहे. बाकी संपू देऊ नका आपण. तुम्ही तुमच्या मनाचे बालपण आणि अंतःकरणातलं देवपण हे संपलं की माणूस मात्र नक्कीच संपला, असं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील नेहमी निराश व्हायचे नाही. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या गोष्टी तुम्ही परमेश्वरांच्या चरणी मागितलेल्या होत्या. नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नक्कीच भगवंतांचे चिंतन केले पाहिजे, जे आपल्याला देखील उत्तम पद्धतीने समजायचे आहे. बाकी दुसऱ्याच्या चुका काढून नेहमी मोठेपणा मिरवण्यापेक्षा नक्कीच आपल्या चुका शोधून मोठे होणे केव्हाही आपल्यासाठी नक्कीच उत्तम आहे. एक वेळ मान नाही मिळाला तरी देखील चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची एक प्रकारची सिद्धता आहे. बाकी कुटुंबात स्वार्थ असावा, पण तो लोकांना एकत्र जोडणारा. बाकी दुःख हे माणसाला नेहमी शाने बनवत असते. अर्थात प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जितके जास्त सुख आहे त्यापेक्षा जास्त सुख तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नाही. समजून घ्या, परमेश्वराने तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत ज्या गोष्टी तुम्ही परमेश्वरांच्या चरणी मागितलेल्या होत्या. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्वतःवरती विश्वास मात्र ठेवायचे आहे. बाकी जीवनात चांगल्या माणसांची कधी परीक्षा मात्र घेऊ नये, कारण ते तर पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण शांतपणे तुमच्या आयुष्यातून ते मात्र निश्चिंतच निघून जातील. म्हणूनच उत्तमपणे माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला आपण प्रत्येकाने मात्र शिकलं पाहिजे. बाकी मित्रांनो, नक्कीच प्रकृती, वेळ आणि संयम ही प्रत्येक दुःखावरची औषधी आहेत. बाकी जोपर्यंत माणूस रुसतो, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय, नको ती बडबड करतोय, तोपर्यंत तो माणूस आपला आहे. ज्या दिवशी त्यांनी त्या गोष्टी सोडल्या त्या दिवशी आपण समजायचं खऱ्या माणसाला तुम्ही मात्र निश्चिंत स्वरूपात गमावलेले आहात. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नक्की समजून घ्यायची असते, ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी उत्तमच घडत आहेत. अर्थात आपले आयुष्य नेहमी आनंदी आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी जीवन जगतोय, असं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात,
शब्दांचे कौशल्य पण चांगले आहे. जो कडू बोलतो त्याचं मध्ये विकत नाही आणि जो गोड बोलतो त्याचं विष देखील विकले जाते. पण तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाला मात्र इजा करू नका, अन्यथा तीच विजा तुम्हाला देखील निश्चिंतच होऊ शकते. एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, शब्दांचे कौशल्य पण चांगलेच आहे हे देखील तुम्ही समजूनच घ्या. बाकी कितीही मोठा पाठिंबा जरी असला ना, यशस्वी तर तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची एक धमक असते. बाकी यशस्वी होण्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्न मात्र करावे लागतील. जो नेहमी प्रयत्न करेल तो मात्र आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये निश्चितच यशस्वी होईल. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे शब्द अर्थात सत्य आहे. शब्द तर मोफतच असतात, म्हणून हवा तसा वापरू नयेत, कारण त्यांच्या वापरावरूनच तुमची ओळख मात्र नेहमी ठरत असते. म्हणून आपण मात्र शब्दांचा उपयोग योग्य पद्धतीने आपल्याला करता आला पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. जर आपण नक्कीच नेहमी उत्तम पद्धतीने कर्म केलो तर आपले आयुष्य नेहमी आनंदमय आपण मात्र निश्चिंत स्वरूपात जगू शकतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, माणसांना योग्य मार्गदर्शन नको असतं, अनुकूलन सल्ला मात्र हवा असतो. बाकी आजच्या जगात स्वार्थी लोक तर भरपूर आहेत. बाकी खोल विचार केला तर तुमच्यासोबत जे पण लोक आहेत ते काही ना काही स्वार्थ असल्यामुळेच तुमच्या सोबत आहेत. एवढं मात्र आपल्याला नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला नेहमी भगवंत नक्कीच म्हणत असतात की प्रेमळ भक्ता, तू तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीसाठी तू प्रयत्न केलेला आहे. अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंद पूर्णत्व प्राप्त करू शकतो. फक्त तुम्हाला स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. अर्थात जो नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवेल त्याचे आयुष्य मात्र नेहमी आनंदमय होऊन जाईल. बाकी साथ देण्याची हिंमत असेल तर सोबत राहण्याची गंमती आपण कधी देखील करू नये. आपण नाराज कोणावर नसतो, पण ज्यांना आपलं मनात अर्थात मानलं असतं ते शिकवतात आपलं कोण, अर्थात आपलं कोणच नसतं. जेव्हा तुमच्या भावना कोणाला समजणार नाहीत तेव्हा मात्र आपण स्वतःची संवाद जास्तीत जास्त साधू लागतो. एवढं मात्र आयुष्यातले नक्कीच सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये दुःख नाही, दुःख तर तुमच्या मनामध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनामध्ये उत्तम विचार कराल, ज्या दिवसापासून तुम्ही उत्तम कर्म कराल, त्या दिवसापासून तुमचे आयुष्य मात्र नक्कीच पूर्णत्व पद्धतीने बदलून जाईल. एवढं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, आयुष्य जगून समजते, केवळ वाचून बघून कधी देखील आपल्याला आपले आयुष्य निश्चिंत समजणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रत्येक सकाळी तुमच्यातील शक्ती तुम्ही ओळखा आणि प्रत्येक क्षणाला भगवंत तुमच्या सोबत आहेत याचा मात्र तुम्ही नक्कीच विचार करा. बाकी भगवंत तर आपल्या सोबतच असतात. नक्कीच एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, ध्यान ही आनंदाची कला आहे. एकदा समजली की आपल्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून जाते. बाकी प्रकृती, वेळ आणि संयमी प्रत्येक दुखण्यावरचे एक प्रकारचे औषधे आहेत. आणि नक्कीच आठवणी या तर जाणीवपूर्वक माळ्यावर ठेवल्या जातात. कधी कधी घरच्या तर कधी मात्र मनाच्या. हे मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी पूर्णत्व गमावलेला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जातील. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी आनंदी राहण्याचा मात्र प्रयत्न करा. जीवनातील प्रत्येक आव्हान आपल्याला मजबूत नेहमी बनवत असते. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या प्राप्त झालेले आहे ते तर तुम्हाला उत्तमच प्राप्त झालेले आहे.
म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही जास्त चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र लक्ष दिले पाहिजे. हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आपल्याला परमेश्वर नेहमीच म्हणतात की प्रेमळ भक्ता, माणसाला अलार्म नाही तर नक्कीच जबाबदाऱ्या अर्थात लवकरात लवकर जागी करत असतात. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये ते सर्व काही तुम्हाला भेटेल जे तुम्ही परमेश्वरांना मागितले होते. नक्कीच मित्रांनो, नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण भगवंतांचे चिंतन मात्र निश्चित केलं पाहिजे. हे देखील नक्कीच आपल्याला समजायचं आहे. मित्रांनो, नक्कीच नाती अर्थात काही नाती इतर भाड्याची घरासारखीच असतात. त्यांची किती तुम्ही सजावट जरी केली, तुम्ही त्यांना कितीही नक्कीच मनवलं तरी देखील ते मात्र तुमचे मनापासून कधीही झालेले नसतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुमच्याकडे समाधान असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. तुमच्याकडे शांती असेल तर तुम्ही मात्र सुखी आहात. आणि दया असेल तर तुम्ही मात्र एक चांगली व्यक्ती नक्कीच आहात. हे देखील आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी नक्कीच मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचा कधीच तुम्ही मात्र अहंकार करणे हे चांगले नसते. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला मात्र भाग पाडत असतो. यावरूनच आपल्याला उत्तम गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाकी समज कमी असेल तर गैरसमज व्हायला कधी देखील वेळ लागणार नाही. प्रत्येकजण स्वतःचे निकष अर्थात वापरूनच आयुष्याकडे नेहमी पाहतो. म्हणूनच जगात एक वृत्तीची व्यक्ती मात्र एकच आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपण आपले आयुष्य नेहमी आनंदी राहून जगलं पाहिजे. कारण सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त झालेले आहे, अर्थात तुम्हाला सध्या जे काय प्राप्त होत आहे ते तर उत्तमच प्राप्त होत आहे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नक्कीच चिंतन करा. आजचा हा संदेश तुम्ही तुमचा अजून काय वेळ देऊन पुढे नक्कीच ऐकावा. बाकी वेळ कधीही कुणाची एकसारखी मात्र कधीच राहत नसते. अर्थात रडावं त्यांनाही लागतं जे तुम्हाला नेहमी रडवतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या की पूर्णत्व इतिहासातील इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब आपण कधी देखील करू नये. त्यांचे जीवन ते जगले, अर्थात त्यांचे जीवन ते जगले. तुम्ही तुमचे जीवन जगावं. इतरांना नेहमी तुम्ही मात्र नक्कीच जीवन जगू द्या. पैसा कमी पडला तरी चालेल, पण माणुसकीचा दुष्काळ कधी देखील पडता कामा नये. हे देखील आपण नेहमी स्वतःला नक्कीच सांगितले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, शांत बसणाऱ्याला आपण कधी देखील कमी मात्र लेखू नये. त्याला शहाणपण शब्द असे म्हणतात. बाकी जरी फुले सुंदर असली तरी पण काही लोकांची मने ही फुलांपेक्षा सुंदर मात्र नक्कीच असतात. बाकी मित्रांनो, तुम्हाला देखील ते सुंदरच विचार करायचे आहेत. शहरातील लोकांची धन मोठ्या प्रमाणावर बोलते आणि खेडेगावात लोकांची मोठ्या प्रमाणावर मने मात्र नक्कीच बोलतात. बाकी पदरी अपयश आले की जवळची नातीसुद्धा तुटून जातील. एकदा का तुम्हाला यश मिळाले ना, मग मात्र परकी नातीसुद्धा बोलकी होतील. साधेपणापेक्षा कोणतीही मोठी शोभा नाही आणि नम्रतेपेक्षा कोणतीही मोठे वर्तन नाही. हे देखील आपण प्रत्येकाने निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, आज तुम्हाला जे काही प्राप्त झालेले आहे ते तर उत्तमच प्राप्त झालेले आहे. अर्थात तुमचे आयुष्य नेहमी आनंददायी आहे असं मात्र आपण नेहमी प्रत्येक क्षणी स्वतःला सांगत गेलं पाहिजे. अर्थात तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ते तर उत्तमच घडत आहे. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे चिंतन केलं पाहिजे. बाकी ऐशवशी व्हा, वाचन करा. प्रयत्न तुम्ही कधीही सोडू नका, तुलना करू नका, दूरदृष्टी ठेवा, मेहनत करा आणि नेहमी तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. वेळ आल्यानंतर तुम्हाला इतकं परमेश्वर देईल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण मात्र चिंता करीत राहतो
आणि आपली ती चिंताच आपले जीवन मात्र निश्चिंत स्वरूपात नष्ट करत असते. म्हणून तुम्ही पूर्णत्व तुमची चिंता बाजूला ठेवून आजचा हा संदेश ऐका, भगवंतांचा संदेश. तू कितीही विचार केला तरी तेच होणार आहे जे मी ठरवलेले आहे. तुला आता जरी ते अर्थात जे काही झाले, आरोग्य झाले असे वाटत, अर्थात अयोग्य झाले असं वाटत असेल तरी तुझ्यासाठी ते योग्यच आहे. हे तुला वेळ आल्यानंतर कळेलच. मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे, तू मात्र कधी देखील भिवू नकोस. हेच आपल्याला नेहमी परमेश्वर निश्चिंत स्वरूपात सांगत असतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण प्रत्येकाने नक्कीच या प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने समजून मात्र घेतल्या पाहिजेत. जीवनात अशी माणसं देखील आपल्याला भेटावीत जे चालणाऱ्या माणसाला पाडणारे नसावीत, तर पडलेल्या माणसाला उठवून नक्कीच चालवणारे असावेत. बाकी राग तर एकटाच येतो, पण नक्कीच जाताना सर्व चांगुलपणा तुमच्यापासून हिरावून नेतो. संयमसुद्धा एकटाच येतो, पण तुमच्यातला सर्व चांगुलपणा तो मात्र तुम्हाला नक्कीच देतो. एवढं मात्र नक्कीच खरे, मी बरोबर आहे आणि तो चुकीचा आहे हे विचारच मूल्यवान नात्यांना नेहमी नष्ट करीत असतात. अर्थात प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत एवढं मात्र तुम्ही नेहमी स्वतःला सांगत चला. मग तुम्ही नेहमी पाहाल की तुमचे आयुष्य निश्चितच आनंददायी आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपले मनच आहे जे प्रत्येक वेळी आपल्याला आनंदही करते, अर्थात आपल्याला दुःखातही नेते. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनाला योग्य पद्धतीने नियंत्रित करू शकतो, तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने पुढे जाऊ शकतो. आणि लांब जिभेची भाषा आणि लांब धागा दोन्ही हाताळणे कठीण आहे, कारण दोन्ही ती कमी सोडवा, अर्थात कमी सोडवा आणि जास्त अडकावा नक्कीच आहे. बाकी हृदयासारखे किती शारीरिक सौंदर्य कधी मूल्यवान मात्र असू शकणार नाही. जेवढे तुमचे मन साफ असेल, जेवढे तुमचे मन योग्य असेल, तेवढेच भगवंत तुम्हाला साथ देतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्हाला नेहमी पूर्णत्व भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी सर्वप्रथम आपण मात्र आपले मन उत्तम नक्कीच ठेवलं पाहिजे, कारण जर आपले मनच योग्य नसेल, उत्तम नसेल, तर कधी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र जगू शकणार नाही. म्हणूनच आपल्याला मात्र आपल्या मनावरती नक्कीच नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म मात्र आंधळे आहे, आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन संपूर्ण आपले आंधळे आहे. म्हणून सर्वप्रथम भगवंतांची भक्ती करा. आयुष्यामध्ये आनंदच आनंद तुम्हाला मात्र अनुभवायला मिळेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे तुम्हाला आज टाळतात ते मात्र नक्कीच उद्या तुम्हाला पूर्णत्व पाहण्यासाठी आतुर होतील. समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये जे काय घडते ते तर आपल्या उत्तमासाठीच घडते. म्हणून नेहमी काळजी करण्यापेक्षा, चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नक्कीच भगवंतांवरती विश्वास ठेवलं पाहिजे. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने समजून घ्यायचे आहे. बाकी सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा मात्र करणार नाहीत, मग ते वृक्ष असतील किंवा आईवडील असतील. आणि प्रेमळ मित्रांनो, सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस किती तुम्हाला वाईट असला तरी तो मात्र तुमचा शुभचिंतक असतो, धोकेबाज कधीच नसतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात, एखाद्याने तुमचा अपमान केला तर जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान तुम्ही करा, हीच त्याची खरी शिक्षा असेल. बाकी तीच नाती तुम्ही जपा जी तुम्हाला जपण्याचा नेहमी उत्तम पद्धतीने प्रयत्न करतात. बाकी मोठा झाला, अर्थात माणूस मोठं झालं की मग मात्र बालपण विसरतो, आणि लग्न झाली की आईवडिलांना विसरतो, मुलं झाली की मग मात्र भावंडांना विसरतो, श्रीमंत झाला की गरिबी विसरतो, आणि म्हातारा झाला की मग जेवढं काही त्यांनी विसरलं आहे त्या प्रत्येक गोष्टींना पुन्हा तो नेहमी स्मरण करीत राहतो. अर्थात प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही उत्तम मात्र राहत चला.
अर्थात चरण तर हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु तुमचे आचरण तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जातील. म्हणूनच आपण प्रथम आपले आचरण उत्तम मात्र ठेवली पाहिजेत. बाकी संस्काराहून श्रेष्ठ कोणताही ते वारसा नाही आणि प्रामाणिकपेक्षा मोठं कोणताही ते आरसा नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. या गोष्टी देखील तुम्ही समजून घ्या. बुद्धिमान व मूर्ख यांच्यात तर थोडाच फरक असतो. बुद्धिमान काम पूर्ण होण्यापूर्वी कधी देखील बोलत नाहीत, ते विचार करतात. त्याउलट मूर्ख पूर्णत्व काम होण्याआधीच बोलतात, ते विचार कधी देखील करत नाहीत. एवढं मात्र आपण नक्कीच पूर्णत्व समजलं पाहिजे. जितका पैसा घाटीला तेवढी माणसं मात्र तुमच्या भेटीला. मित्रांनो, स्वतःसाठी जगत चला, कारण लोकांसाठी किती तुम्ही कराल तरी देखील ते मात्र त्यांच्यासाठी कमीच पडेल. बाकी तुमच्यासोबत असलेल्यांना स्वतःचा कमीपणा कधी वाटणार नाही. यामध्येच तुमचा खरा नक्कीच मोठेपणा आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, विश्वास हा तर कागदासारखा असतो. एकदा चुरगारला की मग मात्र पुन्हा पहिल्यासारखा कधी देखील सारखा होणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला नशीबवान समजा, कारण भगवंत संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांमध्ये संघर्ष करण्याची एक पद्धतीने क्षमता असते. हे मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळतील. कुणाची कितीही मोठी चूक असली तरी आयुष्यापेक्षा नात्या, अर्थात आयुष्यापेक्षाही व नात्याही पेक्षा मोठी नाहीच, एवढं मात्र नक्कीच खरे. जगात किती प्रकारचे आनंद आपले तरी त्यातला सर्वात मोठा आनंद नक्कीच आपण समोरच्या व्यक्तीला ओळखवलं पूर्णत्व हाच असावा. त्याच अहंकाराची तृप्ती असते, म्हणून तो आनंद मात्र सर्वश्रेष्ठ नक्कीच असतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भूतकाळ बघितल्याशिवाय आयुष्याचा अर्थ समजत नाही, परंतु जगताना मात्र भविष्याकडे दृष्टी ठेवून आपल्याला नेहमी जगावं लागतं. बाकी आयुष्य हे तर आयुष्यच आहे. पूर्णत्व या आयुष्याच्या नक्कीच सफरमध्ये, अर्थात प्रवासामध्ये आपल्याला नेहमी एकच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे. जर तुमचे कर्म योग्य असतील तर परमेश्वर नेहमी तुमच्या नक्कीच सोबत आहेत, आणि तुमचे कर्म अयोग्य असतील तर मग मात्र परमेश्वर तुमच्या कधी देखील सोबत राहणार नाहीत. यशाची दारे नेहमी उघडीच असतात, परंतु ती ओलांडून पुढे जाण्यासाठी प्रचंड मेहनतीची ती मात्र गरज आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच पूर्णत्व रागावणं जरी वाईट असलं तरी त्याचा अर्थात त्याच्या मागचा हेतू चांगला असणं हे मात्र नक्कीच आवश्यक असतो. बाकी समजून घ्या, दगडात एक कमतरता आहे, तो कधी वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधी देखील बदलत नाही. सौंदर्य सर्वांनाच आवडतं, पण काहींना चेहऱ्यांचं तर काहींना विचारांचं आवडतं. बाकी नातं चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून तुम्ही कधी देखील उदास राहू नका. अर्थात उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेले कधीही आपल्यासाठी उत्तमच आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काय मिळवायचं आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला परमेश्वर नक्कीच देतील. तुम्ही फक्त तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन करा. एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचे आहे. बाळूमामा आपल्याला नेहमी म्हणतात, जर तुम्ही स्वतःपासून अर्थात हरलेला नसाल तर विजय मात्र तुमचा निश्चिंतच आहे. जर तुम्ही स्वतःच्या मनाने हारलेला असाल तर मग मात्र तुमचा विजय होणे जवळपास अशक्य आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण कधीही आपल्या मनाने हारू नये. किती पण अर्थात लोकांना किती पण आपलेपणा दाखवला तरी ते शेवटी मात्र त्यांचा परकेपणा निश्चिंतच दाखवतच असतात. जर तुम्ही स्वतःपासून हरला नाहीत तर तुमचा निजे निश्चिंतच आहे. ईश्वराचे प्रेम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाभोवती असेच राहो, हेच मी भगवंतांच्या चरणी नेहमी म्हणतो.
बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे कधी देखील महत्त्वाचे नाही, अर्थात तो अंधारात प्रकाश किती देतो हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. यावरूनच आपल्याला आयुष्य मात्र समजायचं आहे. बाकी आजार हा आधार कोण देतं हे बघण्यासाठीच आलेला असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जे काही चालू आहे ते तर प्रत्यक्ष भगवंतांच्या योजनेनुसार चालू आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पुढे घडणार आहे ते देखील उत्तमच घडणार आहे. म्हणून तुम्ही व्यर्थची चिंता सोडा, अर्थात व्यर्थ चिंता करणं सोडून नेहमी आनंदी राहण्याचा तुम्ही मात्र नक्कीच प्रयत्न करा. बाकी सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी लोक जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाची असतात. नक्कीच तुमचा वेळ खूप मर्यादित आहे. दुसऱ्यांच्या इच्छेने आयुष्य जगून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवणे हे मात्र चुकीचे ठरेल. मित्रांनो, काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटतं त्यांच्यासारखा देवमाणूस इथे कोणी देखील नाही. बाकी भगवंतांना प्रत्येक गोष्टी माहिती असतात, अर्थात तुम्ही जसे कर्म करतात त्या प्रत्येक कर्माची जाणीव पूर्णत्व प्रत्येक कर्म परमेश्वरांना मात्र ज्ञात असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी उत्तम कर्म करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. जेवढे उत्तम कर्म तुम्ही कराल तेवढं तुमचं आयुष्य तुम्ही आनंदी राहून नक्कीच जगाल, एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. इतरांचे पंख छाटून कधी स्वतः भरारी घेता येत नसते आणि आपल्या माणसांना छोटं करून कधी देखील आपल्याला मोठं होता येत नसते, हे देखील आपण तितक्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकता ज्या गोष्टी तुम्ही परमेश्वरांच्या चरणी मागितलेले आहेत. फक्त तुम्ही स्वतःवरची एकदा नक्कीच विश्वास ठेवून पहा. जो स्वतःवरती विश्वास ठेवतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंदी जगतो, एवढं मात्र नक्कीच खरे. आजचा हा संदेश जर तुम्ही नक्कीच तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी लोक हेच जास्तीत जास्त निश्चिंतच महत्त्वाचे असतात, हे देखील आपण प्रत्येकांना निश्चिंत समजलं पाहिजे. बाकी आयुष्यातल्या काही गोष्टी, भावना आणि वेदना अनुभवल्याशिवाय कधी देखील आपल्याला त्या समजणार नाहीत. आणि नक्कीच मित्रांनो, अर्थात गंगेत तीच पाप धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे भोगल्याशिवाय पूर्णत्व कधी धुतली जाणार नाहीत, एवढं मात्र समजून घ्या. बाकी वयाकडून सुंदर क्षण चोराला तुम्ही शिकलं पाहिजे, कारण जबाबदाऱ्या कधी देखील वेळ मात्र आपल्याला कधी देणार नाहीत. आणि आयुष्यात समजून पूर्णत्व घेणाऱ्याला नेहमीच कमी मात्र लेखलं जातं. बाकी प्रेमळ मित्रांनो, दुःख आणि त्रास नक्कीच अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच परीक्षा घेतली जाते. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टी तुम्ही भगवंतांच्या चरणी मागितलेल्या होत्या. प्रेमळ मित्रांनो, आपण आपली चिंता नेहमी दूर ठेवावी आणि भगवंतांचे नाम आपण नेहमी आपल्या मनामध्ये ठेवावे. प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद येत राहो, हेच आम्ही भगवंतांच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय. बाकी समजून घ्या, आज तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम देखील गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्राप्त होऊन जातील. तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष द्या. अर्थात भगवंत जे काही आपल्याला देत असतात ना, ते तर उत्तमच देत असतात. म्हणूनच नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण नेहमी प्रयत्न करत राहावे. बाकी अक्कलशून्य लोक हे तर दुसऱ्याची निंदा लालच पूर्णत्व नक्कीच लालचते करण्यात सदैव आघाडीवर असतात. कारण निंदा करणे ही एक त्यांची गोष्ट अशी आहे की त्यासाठी अक्कल कधी लागत नाही.
बाकी इतरांचे पंख छाटून कधी देखील तुम्हाला उंच भरारी घेता येणार नाही. आणि नक्कीच तो पक्षी वेगळा पूर्णत्व बसलाय म्हणजे तो वाईट आहे असा त्याचा अर्थ होणार नाही. कदाचित त्या पक्षाच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल. याच पद्धतीने तुम्ही समजून घ्या की एखादा व्यक्ती जर तुम्हाला नक्कीच बोलत नसेल, अर्थात तो तुमच्यातून दूर जात तुमच्यापासून तो दूर जात असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी तुम्हाला विसरलेले आहे. याचा अर्थ असाही असू शकतो की त्या व्यक्तीचे पूर्णत्व आयुष्य अर्थात वेगळे झालेले आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याने वेगळे कोणते तरी अनुभव देखील दिलेले असतील. यावरूनच आपल्याला मात्र उत्तम गोष्टी नेहमी शिकायच्या असतात. बाकी जो व्यक्ती नेहमी नक्कीच शिकण्याकडे लक्ष देतो, कोणतीही गोष्ट आपण मात्र उत्तम पद्धतीने शिकलीच पाहिजे. अन्यथा आपण कधी देखील आयुष्यात पुढे मात्र जाऊ शकणार नाही. नक्कीच अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वरांची प्रार्थना आपण केली पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, जसे आहात तुम्ही तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं तुम्ही कधी देखील होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकला तरी देखील तो तुमचा कधी देखील होणार नाही. मानले सारे काय सांगण्यासाठी, अर्थात मनातले सारे काय सांगण्यासाठी समोर मनासारखं माणूस मात्र असावा लागतो. एवढं असूनही चालत नाही, तर त्या माणसालाही नक्कीच एक मन असावं लागतं. आणि मित्रांनो, कोणताही विचार आकाशातून कधी पडणार नाही. त्याचं नातं जीवनाशी असतंच. स्वतःच्या आयुष्याची ज्याने प्रखर सामना दिलेला आहे, प्रत्यक्ष क्षणाशी ज्याने नक्कीच कष्ट केले आणि आशूंनी नातं जोडले आहे, अशा प्रामाणिक माणसांचा शोध उद्वासावर सुद्धा व्यर्थात वेदवाक्यासारखा असतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंतच मिळतील. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करत राहा. आणि असेच प्रेरणादायी संदेश तुम्ही तुमचे किमतीचा वेळ देऊन नक्कीच ऐकत चला. विश्वास ठेवा भगवंतांवरती. ते तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी देतील ज्या गोष्टी तुम्ही त्यांच्या चरणी मागितलेल्या आहेत. अर्थात ते तुम्हाला त्याही गोष्टी देतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, नेहमी आपण चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन मात्र करण्याकडे जास्तीत जास्त नक्कीच लक्ष दिले पाहिजे. संकटांचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर तुम्ही भक्तीचा वापर करून पहा. आयुष्यात तुम्हाला खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा बाळूमामांना तुम्ही हाक नक्कीच मारून पहा. तुमच्या आयुष्यामधले ते संपूर्ण संकटे संपतील. तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील ज्या गोष्टी तुम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच मागितलेल्या आहेत. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, संपूर्ण गोष्टी आपल्या मनासारख्या कधी देखील घडणार नाहीत. अर्थात ज्या गोष्टी सध्या तुमच्यासोबत घडत आहेत त्या गोष्टी तर तुमच्यासाठी उत्तमच आहेत. म्हणून जास्त नेहमी चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे आपण नक्कीच चिंतन केलं पाहिजे. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद मिळावं हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतोय. बाकी प्रेमळ भक्तांनो, नेहमी आपण मामांच्या चरणी म्हणावे, हे गुरु माऊली, जर माझी फसवणूक झाली तर तुम्ही मला सावरावंसं अशी माझी अपेक्षा नाही. माझं मन खंबीर राहावं हीच माझी इच्छा आहे. एवढं मात्र आपण नेहमी भगवंतांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपला स्वभाव अर्थात समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे. आपण आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटाच नकली आहे. जाणीवपूर्वक कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्या नजरेत यायचं सोडून तुम्ही द्यायला शिका. आणि स्वतःला तुम्ही तुमच्या कामात इतके गुंतून घ्या की पुढे चालून त्यांना मात्र पश्चाताप झाला पाहिजे
की या व्यक्तीला आपण कधीही टाळायला नको होतो, एवढं मात्र आपण निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व आपले आयुष्य आनंददायी आहे. अर्थात आपल्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी या तर नेहमी उत्तमच घडत असतात. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे नक्की चिंतन आपण केलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडून नेहमी असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश शांत मनाने ऐकत चला. आजचा हा संदेश जर तुम्ही देखील नक्कीच तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असाल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही नेहमी उत्तम कर्म करा. नक्कीच तुम्हाला त्या उत्तम कर्माचे फळ योग्य वेळ आल्यानंतर भगवंत देते. व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य, लोक तर नेहमी स्टेटसच पाहतात. अर्थात तुमच्याकडे किती संपत्ती आहे हे मात्र सर्वप्रथम सर्वजण पाहतील. हेच सध्याची एक प्रथम सत्यता आहे. बाकी भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात. कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यानंतरच दिसतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर नक्कीच येतात, परंतु त्या सर्व अडचणी या सुटणाऱ्या असतात. याउलट जो नेहमी दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचण मात्र आयुष्यभर कधी देखील संपणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत स्मरणात ठेवलं पाहिजे. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट मात्र बनत जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व समजून घ्या. सत्य हे तर सत्यच असते आणि सत्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतात. माणसांचा संग्रह करणं हे तर इतकं काही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी आपल्याला पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी आपल्याला भावनांची कदर करावी लागते. यामधला तर फरक नक्कीच इतकाच आहे. बाकी पश्चाताप या शब्दाला कधीच किंमत नसते, कारण जेव्हा याची जाणीव होते त्याच्या अगोदरच आपण सर्व काही गमावून बसलेलो असतो. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहायला शिका. बाकी जीभ हा नक्कीच खरा महत्त्वाचा अवयव आहे. जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो. 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो. 2 माणसांची मने जुळवणारा, अर्थात विचारांची देवाणघेवाण करणारा, पूर्णत्व माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव नक्कीच अवयव आहे, ते म्हणजे आपली जीभ. बाकी तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी तुमच्या मनात आणली तरी सुख तुमच्या घरी मात्र निश्चिंतच पाणी भरेल. आणि अर्थात विचारांतच सामर्थ्य आहे. अर्थात महत्त्व माणसात नसतं तर त्यांच्या स्वभावात असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून परकत राहतं. माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच आहे की जो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला मात्र नेहमी कमतरता दिसते. प्रेमळ भक्तांनो, नक्कीच भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात की प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यामध्ये दुःख नसून तुझ्या मनामध्ये दुःख आहेत. अर्थात सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवा, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी मात्र राहू शकाल. बाकी प्रत्येक जण आयुष्यामध्ये, अर्थात प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच भगवंतांची भक्ती मात्र केलीच पाहिजे. भगवंतांचे नामस्मरण प्रत्येकाने केलंच पाहिजे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस का रे वेड्या, लढण्यात नक्कीच खरी शान आहे. अर्थात काव्याती फुलांची झुलती कामणी आहे. उचलून घे हवे ती दुनिया दुकान आहे. पूर्णत्व जगणे निर्थक म्हणतो तो बेमान नाही. सुखासाठी कधी हसावे लागते तर कधी रडावे लागते, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही वरून खाली पडावे लागते. हेच तर खरे आपले नक्कीच आयुष्य आहे. माणसांचे स्वभाव आपण कधी बदलू शकणार नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात ठेवून आपण आपणास नक्कीच बदलू शकतो. नात्याचे गणित बँकेत
असलेल्या खात्यासारखे झालेली आहे. अर्थात त्या खात्यातून फायदा होतो तीच नाती सध्या मात्र चालू ठेवली जातात. आणि भगवंतांनी आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठी कधी थोपटू शकणार नाही आणि स्वतःला लाथी कधी मारू शकणार नाही. म्हणून तर माणसाला चिंतकांची आणि निंदकांची नेहमी आवश्यकता असते. काही लोक तुम्हाला मिळून सुद्धा तुमच्यापेक्षा अजून चांगल्याच्या शोधात असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, आज एकटे आहोत असा विचार करून कधी तुम्ही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून नेहमी तुम्ही ठाम राहायला शिका. आणि आपले आयुष्य आपण नेहमी आनंदी राहून मात्र जगलं पाहिजे. बाकी वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला कधीही वेळ लागणार नाही. किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न बघता मेहनत तुम्हाला देखील करावे लागते. हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना मात्र समजते. मग ती संपत्ती असो किंवा एखादी नाती असोत. बाकी मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलेन्स मात्र पुरेसा असेल. खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात, पण याचा अर्थ प्रत्येकाला समजते असे तर काहीच नाही. तो शब्द म्हणजे काही नाही एवढं मात्र निश्चिंतच करे. सत्य ही तर अशी एक श्रीमंती आहे की जो एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर उपयोग भोगता येतो. आणि असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे. त्यामुळे तात्काळ सुख तर तुम्हाला मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची तुम्हाला परतफेड करावी लागते. हे देखील तितकंच खरे. प्रेमळ मित्रांनो, दुसऱ्याच्या चुका शोधण्याला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं. हे देखील तितकंच खरे. एवढं मात्र समजून घ्या, स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधी आपल्यासाठी चांगलं आणि कधीही उत्तमच आहे. बाकी आयुष्यात तुम्ही जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला परमेश्वर वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. फक्त शांत राहा, भगवंतांचे नामस्मरण करा आणि असे संदेश शांत मनाने ऐकत चला.